उद्धव राज एकत्र आलेच तर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडू शकते। गेल्या 5 वर्षात महायुती आणि महाविकास आघाडीची जुळलेली राजकीय गणितही विस्कळीत होतील। त्यातही शिंदे गट आणि भाजपची चांगलीच कोंडी होऊ शकते। ठाकरे बंधूंच्या मनोमिलनामुळे कोण कोण विलन होणार पाहूया या रिपोर्टमधून। राज ठाकरेंनी आपल्या भावाला मैत्रीचा हात पुढे केल्यामुळे अनेकांची चिंता वाढली आहे। काही दिवसांपूर्वीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी राज ठाकरेंची भेट घेतली। स्नेहभोजन झालं। साधारण तास दीड तास शिंदे राज ठाकरेंबरोबर होते। त्यामुळे दोघांमध्ये राजकीय चर्चा होणार नाही हे अशक्यच। शिंदे अचानक शिवतीर्थावर पोहोचल्यामुळे सस्पेन्स वाढला आणि बाहेर पडल्यानंतर शिंदेंनी या सस्पेन्समध्ये आणखी भर घातली। बघा, विरोधकांना चिंता करण्याचं काय कारण आहे? तसं बघायला गेलं तर राज ठाकरे आणि आम्ही काही असे लोकसभेमध्ये सोबत होते, ते मोदी साहेबांच्या सोबत होते आणि तसं बघायला गेलं तर आमचे विचार मिळते जुळते आहेत। त्यामुळे विरोधकांना चिंता करण्याचं कारण काय? त्यांनी काम करावं। घरी बसून निवडणुका जिंकता येत नाहीत, त्याला काम करावं लागतं। फील्डवर उतरून काम करावं लागतं, लोकांमध्ये जाऊन काम करावं लागतं, लोकांशी संवाद साधावा लागतो, लोकांच्या अडचणी सोडवाव्या लागतात। ते आम्ही करतोय। त्यामुळे आम्हाला काही चिंता निवडणुकांची नाही। आपण राज ठाकरेंच्या किती जवळ आहोत हे भासवण्याचा शिंदेंचा हा प्रयत्न होता। उद्धव ठाकरेंवर टीका आणि भाजपवर दबाव असे एक तीर दोन निशाणे शिंदेंनी साधले होते। मात्र राज ठाकरेंनी भावाला टाळी दिल्यामुळे शिंदेंच्या मनसुब्यांना सुरुंग लागणार आहे। महायुतीत शिंदेंचं महत्त्व कमी झाल्यामुळे ते नाराज आहेत। मुख्यमंत्रीपदाचा वाद, गृहमंत्रीपदाचा वाद, यानंतर ओएसडींची नियुक्ती, पालकमंत्रीपदाचा वाद अशा अनेक मुद्द्यांवर शिंदेंनाच माघार घ्यावी लागली। म्हणूनच महायुतीत नाराज असलेले एकनाथ शिंदे मनसेशी जवळीक करून भाजपवर दबाव आणू पाहतायत। मनसेच्या रूपात एकनाथ शिंदे नवा पार्टनर शोधू शकतात। आगामी महापालिका निवडणुकीत शिंदेंकडे मनसेला सोबत घेण्याची संधी होती। राज सोबत आल्यास शिंदेंच्या बंडाला राजमान्यता मिळाल्यासारखंच असेल। शिवाय शिंदे गट आणि मनसेची युती भाजपसाठी अडचणीची ठरली असती। लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाला एकहाती यश मिळालं नाही। मात्र मुंबईतले शिवसैनिक आजही उद्धव ठाकरेंच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत। त्यामुळे कट्टर शिवसैनिकांना आपल्या बाजूनं वळवणं शिंदेंसाठी सोयीचं झालं असतं। मात्र राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंच्या सर्व आकांक्षांवर पाणी फिरवलं। राज उद्धव युतीचा जसा शिंदे सेनेला फटका बसेल तसाच भाजपलाही बसू शकतो। कारण उद्धव ठाकरेंविरोधात राज भाजपसाठी सक्षम पर्याय आहे। हिंदुत्वाचा चेहरा म्हणून भाजपनं नेहमीच राज ठाकरेंना पुढे केलं। मनसेच्या मदतीनं सेनेच्या मतांचं विभाजन करण्यात आलं। मात्र महापालिकेसाठी ठाकरे बंधू एकत्र आले तर मतविभाजन होणार नाही। सोबतच शिंदेंकडे गेलेले नेते आणि कार्यकर्त्यांची घरवापसी होऊ शकते। त्यामुळे गेल्या 5 वर्षात भाजपनं खेळलेल्या अनेक खेळी त्यांच्यावरच उलटू शकतात। पण या झाल्या जर तरच्या गोष्टी। मुळात ठाकरे बंधू एकत्र येणारच नाहीत असा ठाम विश्वास फडणवीसांना आहे। बघा, जर दोघे एकत्र आले तर आम्हाला आनंदच आहे। कोणीही आपल्यातले मतभेद विसरून एकत्रित येत असतील तर याच्यामध्ये काही वाईट वाटण्याचं कारण नाही। फक्त मला असं वाटतं की जो आमचे माध्यम आहेत ते जरा जास्त त्याच्यावर विचार करतात। जास्त मला असं वाटतं की ज्याला टू रीड बिटवीन द लाईन्स म्हणतो ते तुम्ही अधिक करताय। त्याच्यामुळे वाट बघा, आले तर उत्तम आहे, आम्ही स्वागत करू। हे झालं विरोधकांचं। पण राज उद्धव एकत्र आलेच तर काँग्रेस आणि शरद पवार गटाचं काय? उद्धव ठाकरे जशी शिंदे भाजपची साथ सोडायला सांगतायत तसंच ठाकरेंनाही काँग्रेस पवारांची साथ सोडावी लागेल। अशा स्थितीत महाराष्ट्राच्या राजकारणात ही मोठी उलथापालथ ठरू शकते। त्यातही मतदार राजा या राजकीय मंथनासाठी तयार आहे का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।